इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून विहंगावलोकनाची किमया. दुपारी रात्री निवांत वेळी अंगणातील झोपाळ्यावर एकटेच बसणे मला फार आवडते. अंगठ्याने जमीन टोपून विधभर झोका घेत तारे पाखरे बघत स्मरणात स्वप्नात रमून जाणे हा माझा एक छंद आहे. असे रमत असतानाच कधी विचार येतो, आजवर आपले जीवन गेले ते कसे कसे होत गेले असेल. घर बांधण्याआधी त्याचा नकाशा काढतात तसा या माझ्या जीवनाचा नकाशा कसा आणि कुणी तयार केला असेल, कुणी रचला असेल, आखला असेल, यात आपला भाग किती असेल. अशा या विचारांच्या चाळवणीला मी सिंहावलोकन म्हणत नाही. तसे मागे पाहणे एका टप्प्यापुरतेच असते. त्यामागील टप्पे त्यात दिसून येत नाहीत. शिवाय दिसणाऱ्या टप्प्यातील भय, राग, लोभ, कटुता हेही सर्व त्याबरोबरच असते. हे असते एक विहंगावलोकन. खाली धरित्री निरनिराळ्या रूपरंगात आणि ढंगात विस्तारलेली असते आणि तिच्यापासून दूर होऊन उंचावरून पाखरू नजरेने खालचा वेध घेत असते. तसेच हे विहंगावलोकन सर्व पूर्व जीवनाला त्याच्यापासून फार दूर होऊन त्याला त्या अवघ्या जीवनपटाला एकाच वेळी न्याहाळणारे, प्रवाहात सोडलेली होडी जशी लहरी लाटांवरून लहरत जाते, आपले आयुष्य असे घडत घडत लहरत असते. जे जे घडते ते आपोआप घडत असते. त्याचे विहंगावलोकन त्याला एक रम्य स्वरूप देत असते. आपल्या मुलीला खूप शिकवायचे हा वडिलांचा विचार माझ्या आईने त्यांच्या मागे ताईसारखा जपून ठेवला. मोठ्या धीराने तिने त्या विचाराचा पाठपुरावा केला म्हणून मी मॅट्रिक झाले. मला त्यावेळी डॉक्टर होण्याची फार इच्छा होती. मी आईला म्हटले, मी LCPS होणार, मला मिरजेला पाठव. आईने ते बोलणे काकांना सांगितले. ते पटकन म्हणाले, ही आणि डॉक्टर होणार, आणि हसले. त्यांच्या निकालापुढे अपील नसे. मला त्यांचा खूप राग आला, खूप वाईट वाटले, पण इलाज नव्हता. मला वाटले माझे शिक्षण संपलेच. पण एक दिवस आमच्या काकू चकल्या तळायला लागल्या आणि त्यांनी सांगितले, उद्या तू पुण्याला जाणार शिकायला, म्हणून हे बरोबर थोडंसं. मी तोंडाशी नेलेली चकली परत ताटात टाकली. पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि तेही वसतिगृहात जायचे हे समजले आणि धक्काच बसला. आम्हाला मैत्रिणींच्याही घरी जाऊ न देणारे काका इतके कसे बदलले हे कोडे मला अजून उमगले नाही. कोंडलेल्या पाखराला आकाश किती आनंद देते याचा अनुभव मी कॉलेजमध्ये घेतला. शरद वेदक, वत्सला भाटे, स्नेहप्रभा प्रधान, नमुताई शहाणे या कलावंत खेळकर मैत्रिणींबरोबर खूप उन्हा पावसात फिरले. बालगंधर्वांची नाटके पाहिली, मोठमोठ्या गायकांची गाणी ऐकली. द्वारका वाळिंबेबरोबर जमेल तेव्हा SM जोशी, नानासाहेब गोरे यांच्या चर्चा ऐकल्या. त्यांनी भरवलेल्या एका अधिवेशनाला उपस्थित राहिले. नेहरूंना, रवींद्रनाथ टागोरांना, सुभाषचंद्रांना पाहिले. वाडिया लायब्ररीत वाचायला जाणे हा एक रोज अभ्यासाइतकाच मोठा उपक्रम होता. थॉमस हार्डीच्या कादंबऱ्या वाचल्या. हा माझा इंग्रजी वाचनाचा पहिला संस्कार. तो अजून पुसला जात नाही. त्यावेळी गोदूताई गोखले मेसमध्ये जेवायला येत. त्यांच्या चर्चा ऐकल्या आणि या मोकळ्या आभाळात मनातही एक पाखरू भिरभिरायला लागले. कधी कविता लिहून ठेवू लागले. ही गोष्ट फक्त शरदला माहीत होती आणि एकदा एक दिवस गंमतच झाली.
तो रविवार होता. दुपारी 11:30च्या सुमाराला मी न्हाणीघरातून नाणेधुणे आटपून रमत गमत खोलीकडे चालले होते. केसांनी गुंडाळलेल्या टॉवेलचा अंबाडा, खांद्यावर पिळे, एका हातात साबणाची पेटी आणि एका हातात तांब्या अशा अवतारात मी होते. गेटवरून खोलीकडे येताना 2-3 सायकली दिसल्या. मी झटदिशी पुढे होऊन खोलीवर आले. खांद्यावरचे पिळे उतरते तोच द्वारकाची हाक आली, इंदिरा, कोणी वाट बघत आहेत, लवकर जा. मी गोंधळले. कोण असतील, पण जायला हवे होते. जरा नीटनेटकी होऊन कुंकू टेकले. डोक्यावरून पदर घेऊन मी गेटकडे गेले. त्या तिघांचे माझ्याकडेच काम होते. एक होते संत, मराठी मंडळाचे चिटणीस. दुसरे होते लिमये, तेही चिटणीस. आणि तिसरे होते जोशी, हे वर्गप्रतिनिधी. हे माझ्या वर्गात होते, पण मी ओळखत नव्हते. लिमये म्हणाले, आम्ही मंडळातर्फे एक संग्रह काढतो आहोत. तुम्ही नोटीस वाचली असेल. त्या संग्रहासाठी तुमच्या कविता. त्यांना पुढे बोलू न देता मी लगेच म्हटले, माझ्या कविता? मी नाही कविता करत. संत थोडेसे हसले आणि म्हणाले, तुमच्या 2 कविता प्रो. श्री बा. रानडे संग्रहासाठी निवडले आहेत. उद्या सकाळी घेऊन येतो. तेवढी लेखी परवानगी हवी. मग या पुस्तकातील लेखांच्या निवडीच्या चर्चा वगैरे ना मी जात नसल्याने संत मला सांगण्यासाठी येत असत. त्यांचे अक्षर मनस्वी आणि कलावंताचे होते. मी त्यावेळी अक्षरांचा अभ्यास करत होते ना. मला जरा बरं वाटले. मग समजले त्यांना कविता करण्याचा नाद आहे आणि ते व्हायोलिनही सुंदर वाजवतात. श्री चाफेकर आणि श्री जोग हे माझे असेच त्यांचेही सर होते. मग पुस्तकासंबंधी थोडे आणि इतर गप्पा फार असे होऊ लागले. पण 15 मिनिटे झाली की मी घड्याळाकडे बघत असे, कारण प्रिन्सिपल साहेबांची शिस्त मला माहीत होती. समोर त्यांचा बंगला होता. बाजूला त्यांचे टेनिस कोर्ट होते. एक दिवस काय झाले, नेहमीप्रमाणे रस्त्यावर 4-5 द्विध्वले उभी होती. प्रिन्सिपल साहेब बंगल्यातून बॅट घेऊन बाहेर पडले. ते आमच्यापाशीच थांबले. आपल्या तकारी इंग्रजीत त्यांना सुनावले, किती वेळ उभे असता, काय काम असतं, शिस्त तुम्हाला माहीत नाही काय, आणखी कितीतरी. संत घाबरलेच असावेत. त्यांनी कागद पुढे करून सांगितले, या कामासाठी. सर उखडले, मला सबबी सांगू नका. पुन्हा इथे बोलत थांबायचे नाही. आणि एक वाक्य त्यांनी असे फेकले, व्हाय डोंट यू टेक हर फॉर अ वॉक. त्या वाक्याने माझ्या मनात डोंब उसळला. मी तडक तिथून धावले. ती कॉटवर पडले. डसाडसा रडू यायला लागली. सगळ्या मुली गोळ्या झाल्या. त्यांनाही ते जे बोलले ते आवडले नव्हते. वाटेल त्या प्रतिक्रिया त्या व्यक्त करत होत्या, माझी समजूत घालत होत्या. पण मला तो माझा भयंकर अपमान वाटला होता. ते वाक्यच मला आवडले नव्हते. मनाची तगमग थांबेना. रात्री किती वेळ स्नेहप्रभा आमच्या टेनिस कोर्टातील बाकावर मला समजावून सांगत होती, धीर देत होती. मी 2 दिवस कॉलेजला गेले नाही. 8 दिवस 10 दिवस गेले. आणि एका संध्याकाळी सायकल घेऊन संत गेटशी उभे. मला त्यांचा भयंकर राग आला. झालं तेवढं पुरे नाही का झालं तेवढं पुरे नाही झालं का असं विचारून त्यांना परतवण्यासाठी मी तणतणतच गेले. माझे ऐकून घेऊन संत समजुतीच्या स्वरात म्हणाले, असल्या साध्या गोष्टींना काय भ्यायचं, चला चला फिरायला. मी काही बोलणार
तो प्रोफेसर जो समोर उभे आमच्याकडे बघून हसत म्हणाले, फिरायला निघाला, जाऊन या. हे बोलतानाचे त्यांचे किंचित दात दाखवणारे खट्याळ हसू, जाड भिंगातून रोखलेले त्यांचे मिश्किल डोळे, बोलण्याची लकब, या सगळ्यांनी मला सुचेना. मी हातांना डोळे, बोलण्याची लकब, या सगळ्यांनी मला सुचेना. मी हातांनी डोळेच झाकून घेतले. मोठ्याने हसून ते निघून गेले. तशी मी डोळ्यांवरून हात काढले. संतांनी सायकल वळवली आणि आम्ही निघालो. गॅलरीतून कुणी म्हटले, बकप. मी वळूनही पाहिले नाही. हे आमचे पहिले फिरणे. नंतर किती फिरलो, कधी टेकड्यांच्या टोकांवरून, कधी उतारावरून, कधी बाभूळबनातून, कालव्यातून, भांडारकर रोडवरून, वसतिगृहाच्या बाजूने, रसायन विभागाकडून जी उभी टेकडी लागते तीच आमची आवडती टेकडी. त्या टेकडीवरून संध्याकाळचा वारा लुटावा, झगमगणारे पुणे बघावे, तपस्विनी पर्वती बघावी, कालव्याच्या संत पाण्याला सोबत करत फिरावे, महामार्गावरून बुचाची फुले गोळा करावी. उन्हाळ्या पावसाळ्यात त्या निसर्गाने आपला सौंदर्याचा खजिनाच आमच्या हवाली केला. त्याने आमचे इतके कौतुक केले. एका तिन्ही सांजेला आवडत्या टेकडीवर लाल पश्चिमेकडून ठळकपणे आमच्याकडे बघत असलेल्या त्या चांदणीच्या साक्षीने आम्ही एकमेकांचे जीवनसाथी होण्याचे ठरविले. डॉक्टर व्हायचे मनात असताना काकांनी मला होऊ दिले नाही याचा आता मला राग येत नाही. प्रिन्सिपल साहेबांचे आम्हाला निसर्गाची वाट दाखवणारे ते वाक्य, तो झालेला अपमान माझ्या मनावर येत नाही. आता वाटते हे असे घडले नसते तर, पण नकोच ते विचार. मनोमनी मी त्या दोघांची अतिशय कृतज्ञ असते. ही त्या विहंगावलोकनाने मला दिलेली एक देणगीच आहे असे वाटते. असेच जिथे मला वृक्ष वाळवंट वाटले त्यावर विहंगावलोकनाने चांदणेच पसरले, ही त्याची किमया. इंदिरा संत यांचा विहंगावलोकनाची किमया नावाचा लेख येथे समाप्त.